नमस्कार. तर आज मला केरळवरून आली होती ही चकलीची ऑर्डर. या चकलीच्या ऑर्डरसोबतच मला 2.5 किलो गव्हाच्या पिठाची नानखटाई आणि नाचणीच्या पिठाच्या बिस्किटाची सुद्धा ऑर्डर होती. तर ते रेसिपी व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. पण ऑल इंडियामध्ये तुम्हाला घरबसल्या असे पौष्टिक पदार्थ बनवलेले हवे असतील तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देते. त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता. त्यासोबतच ऑल इंडिया फ्री शिपिंग डिलिव्हरी तुम्हाला घरबसल्या मिळेल. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धा किलो रवा आणि तांदळाचं पीठ घेतले. तर इथे मी रवा आणि तांदूळ समप्रमाणात घेऊन घरच्या घरीच याचं पीठ बनवून घेते आणि पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे पीठ या परातीमध्ये मी काढून घेते. आता चकलीसाठी पीठ मळताना शक्यतो अशा मोठ्या पद्धतीचं भांडं किंवा परात किंवा एखादं ताटच वापरा. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालायचं आहे. त्यासाठी इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे, ती घालायची. इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरते आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा. आता या ठिकाणी तुम्ही हे सर्व साहित्य न वापरता चकली मसाला वापरला तरीसुद्धा चालेल, पण घरचं साहित्य घालून बनवलेल्या चकलीची गोष्टच वेगळी आहे. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे तीळ घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सर्वात आधी हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही साहित्य आपण यामध्ये घातले ते या पिठामध्ये एकसारखं मिक्स होऊन जाईल. यामध्ये हळद घालायची राहिली होती, तीसुद्धा अर्धा चमचा मी घालून घेतली आहे. आता एकसारखं हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर इथे पहा, सर्व साहित्य या पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आणि आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. त्याचप्रमाणे इथे मी अर्धा किलो हे पीठ घेतले. त्याच्यापासून किती चकली बनवून तयार होते ते सुद्धा मी शेवटी तुम्हाला सांगेनच. तर या ठिकाणी अर्धा किलो मी पीठ घेतलं होतं. त्यासाठी पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे इतकं हे मी तेल घेतलं होतं. तेल छान धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचे आणि गरम केलेलं तेल यामध्ये घालायचं. आता हे तेल या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करायचं आहे. आता सुरुवातीला तेल गरम आहे, त्यामुळे तुम्ही चमच्याने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हाताने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तेलाचं मोहन थंड झालं की हाताने अशा पद्धतीने चोळून या सर्व पिठामध्ये मिक्स करायचं. छान अशी या पिठाची मूठ वळली गेली पाहिजे, अशा पद्धतीने हे मोहन यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर इथे पहा, सर्व तेलाचं मोहन या पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. हाताने अगदी व्यवस्थित पीठ चोळून हे मोहन यामध्ये मिक्स करून घ्यायचे, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं. तर इथे पहा, परफेक्ट असं मोहन पिठामध्ये मिक्स झाले. पिठाची हलक्या हाताने जरी मूठ वळली ना तरी छान घट्ट अशी मूठ वळली जाते, म्हणजे परफेक्ट असं मोहन यामध्ये बसले. आता काय करायचं, लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्तही घट्टसर मळायचं नाही आणि जास्त सैलसरही मळायचं नाही. जर पीठ तुम्ही जास्त सैलसर मळलं ना तर चकली तेलामधून तळून बाहेर काढली ना की थोड्याच वेळात मऊसूत पडेल, अजिबात कडक आणि खुसखुशीत राहणार नाही. त्यामुळे लागेल असंच थोडं थोडं पाणी घालायचं, मध्यम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान मध्यम घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. तुम्ही मळून घेतलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनटं हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर आपण लगेच याच्या चकल्या बनवून घेऊया. तर इथे पहा, एक 15 मिनटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे. आता पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. छान असं हे पीठ भिजलं जातं, अजिबात कोरडं पडत नाही आणि याच्या चकल्यासुद्धा अगदी छान तयार होतात. तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये आवाज ऐकलाच असेल. आता काय करायचं, जेवढं पीठ आपल्या साच्यामध्ये बसेल तितकंच पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि आता हे पीठ हाताने छान जोर देऊन मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायचं. एक 1.5 ते 2 मिनटं हे पीठ छान असं मळून घेतलं की छान मऊसूद होतं. चकल्यासुद्धा एकसारख्या पडतात आणि चकली बनवताना ती अजिबात मध्ये तुटत नाही. त्यामुळे छान मऊसूद होईपर्यंत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा, पीठ छान मऊसूद होईपर्यंत मी मळून घेतलं आहे. आता अशा पद्धतीने या पिठाचा रोल तयार करून घ्यायचा. त्यानंतर इथे मी चकलीचा साचा घेतला आहे, खाली ती चकतीसुद्धा लावली आहे. चकतीची जी खरबडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची, म्हणजे चकलीला काटे खूप छान सुटतात. आता या साच्याला आपण सुरुवातीला तेलाने ग्रीस करून घेऊयात, म्हणजे तेल लावून घेऊयात. म्हणजे काय होतं, जे चकलीचं पीठ आहे ते एकसारखं खाली सरकतं, चकली पडताना जाचत नाहीत, हात दुखत नाही आणि चकलीसुद्धा छान पडते.
तर इथे पहा साच्याला तेलाने ग्रीस करून घेतलं, म्हणजे साच्याला तेल लावून घेतलं की तयार केलेला पिठाचा रोल या साच्यामध्ये मी भरून घेतलाय। आता साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर इथे पहा साचा मी बंद करून घेतलाय। आता आपण लगेच चकल्या बनवून घेऊया। पण चकल्या बनवायला सुरुवात करण्याआधीच मी सांगते तुम्हाला, गॅसवरती कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवले, कारण आपण सुरुवातीला फक्त 5 ते 6 चकल्या बनवून घेणार आहोत। चकली बनवून घेतली की लगेच तळून घ्यायची, एका वेळी जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाहीत, कारण जर चकली बनवून ठेवली आणि उशिरा तळली तर त्यामध्ये तेल शोषलं जाण्याची शक्यता असते आणि चकली तेलकट होते। तर इथे पहा चकल्यासुद्धा पाडताना किती छान एकसारख्या पडत आहेत। मी तुम्हाला एक चकली बनवून दाखवली, आणखी एक चकली बनवून दाखवते। चकली बनवताना लक्षात ठेवा साचा थोडासा वरती पकडायचा, म्हणजे आपल्याला छान गोल फिरवता येतो, चकली एकसारखी पडते आणि विशेष म्हणजे साचा वरती पकडला की चकली बनवताना तुटत नाही। त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने चकली बनवून घ्यायची आणि फक्त 4 ते 5 वेदनाचीच चकली बनवायची आहे, त्यापेक्षा जास्त मोठी बनवायची नाही, नाहीतर मग चकली तळताना सुद्धा व्यवस्थित तळली जात नाही। आता याच पद्धतीने राहिलेल्या चकल्यासुद्धा मी बनवून घेते। तर इथे पहा एका वेळी 6 चकल्या मी बनवून घेतल्या आहेत आणि एवढ्याच चकल्या बनवायच्या। जर कढई मोठी असेल तर जास्त चकल्या बनवून एका वेळी जास्त तळल्या तरीसुद्धा चालतील, नाहीतर मग कोणी तुमच्या मदतीला असेल तर त्यांना चकली बनवायला सांगून तुम्ही तळून घेतल्या तरीसुद्धा चालतील। पण आत्ता मी एकटीच आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने थोड्या थोड्या चकल्या बनवून घेणार आहे आणि लगेच तळून घेणार आहे। तर इथे परफेक्ट अशी चकली बनवून झाली आहे। आता आपण लगेच चकल्या तळून घेऊयात। तर इथे पहा त्यासाठी गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झालं आहे। थोडंसं पीठ तेलामध्ये टाकलं की काही सेकंदातच ते वरती येते, म्हणजे तेल जसं आपल्याला हवं आहे तसं गरम झाले। आता काय करायचं, सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि आता यामध्ये चकल्या सोडून घ्यायच्या। बरं, एका वेळी जास्त चकल्यासुद्धा तळायच्या नाहीत, मी फक्त 4 चकल्या एका वेळी तळून घेणार आहे आणि अशा पद्धतीने उलटण्याने चकल्या तेलामध्ये सोडल्या की हाताला सुद्धा चटका बसत नाही आणि चकली तेलामध्ये सोडताना ती तुटत नाही, अगदी व्यवस्थित तेलामध्ये सोडली जाते। आता 4 चकल्या मी तेलामध्ये सोडून घेतल्या आहेत। गॅसचा फ्लेम मोठाच आहे। एक अर्धा मिनिटभर मोठ्या आचेवरतीच या चकल्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या। त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला वरून त्या थोड्याशा कडक झालेल्या जाणवतील, त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि आता या चकल्या पलटी करून घ्यायच्या आणि आता अशाच पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवर अलटी पलटी करत या चकल्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। आता चकल्या अगदी व्यवस्थित आतपर्यंत तळल्या गेल्या आहेत का हे कसं ओळखायचं, ती ट्रिकसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच। पण आता आधी अशा पद्धतीने अलटी पलटी करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत या चकल्या तळून घेऊयात। तर इथे पहा हलका सोनेरी रंग येईपर्यंत चकली मी तळून घेतली आहे। पण तुम्हाला चकली तळली गेली आहे परफेक्ट ओळखायचं असेल तर लक्षात ठेवा, चकली आतपर्यंत छान तळली गेली की ती तेलामध्ये खाली तळाला जाऊन बसते। त्याचप्रमाणे चकली सुरुवातीला तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाच्या वरती बुडबुडे यायला लागतात, हलकासा पांढरा फेस आल्यागत दिसतो, तो सुद्धा नाहीसा होतो। परफेक्ट अशी चकली तळून झाली आहे। एखाद्या चाळणीमध्ये काढायची, म्हणजे एक्स्ट्राचं सर्व तेल निघून जाईल। तुम्ही पाहताय ना, दिसताना चकली किती भारी दिसतीये। आता काय करायचं, चकल्या आपण यामध्ये तळून घेतल्या आहेत। गॅसचा फ्लेम मीडियम टू लो होता। एक अर्धा मिनिटभर गॅसचा फ्लेम मोठा करायचा, मोठा फ्लेम ठेवूनच यामध्ये आता राहिलेल्या चकल्या सोडायच्या आणि जसं मी तुम्हाला सांगितलं अर्धा मिनिटभर मोठ्या आचेवरती तळून घ्यायच्या, त्यानंतर पलटी करायच्या आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती छान अलटी पलटी करत हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या। तर इथे पहा चकलीची दुसरी बॅचसुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतली आहे। तुम्ही ही चकलीची तळलेली बॅचसुद्धा पाहू शकता, काय मस्त चकली तयार झाली आहे। आता याच पद्धतीने राहिलेल्या चकल्यासुद्धा करून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच। तर तुम्हाला सुद्धा अशा घरगुती बनवलेल्या चकल्या, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटं, आपल्याकडे मैदा सोडून सर्व प्रकारची बिस्किटं मिळतात, नानखटाई मिळते आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे लाडूसुद्धा मिळतात। पूर्ण भारतामध्ये फ्री शिपिंग होम डिलिव्हरी आहे, नक्की ऑर्डर करा। तर इथे पहा सर्व चकल्या मी बनवून घेतल्या आहेत। चकली तुम्हाला मी हातावर चोळून दाखवते, अजिबात तेलकट झाली नाही आहे किंवा चकलीमध्ये तेल शोषलं गेलं नाही आहे। त्याचप्रमाणे तुम्ही चकलीचा आवाज ऐकू शकता। आता चकली ऑर्डरसाठी बनवली आहे, त्यामुळे मी तुम्हाला ही चकली फोडून दाखवणार नाही, पण आधीचे सुद्धा आपले बरेचसे व्हिडिओज आहेत ते तुम्ही चॅनलवरती पाहू शकता। तर इथे पहा अर्धा किलो ही चकली त्यांना टेस्टसाठी हवी होती। त्यांनी आधी आपल्याकडून बिस्किट आणि नानखटाई घेतली होती, ती त्यांना प्रचंड आवडली, त्यामुळे नानखटाईची 2.5 किलोची ऑर्डर होती। तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। तर इथे आपलं पॅकेजिंग पूर्ण झालं आहे।
तुम्हालासुद्धा जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिला आहे, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून ऑर्डर करू शकता. धन्यवाद.